नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी करते केशर शिरा। मस्त होतो आणि जिभेवर पटकन असा विरघळतो, इतका छान होतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर चला मी सुरुवात करते। चला मग झटपट करायला घेऊया। तर हे बघा, इथे कढई ठेवून घेतलेली आहे आणि इथे 2.25 चमचे मी तूप घातलेले आहे, किंवा 2 चमचे भरून म्हटलं तरी चालेल। तर हे बघा, तूप छान विरघळून घेतलं, मग त्याच्यामध्ये 2 वेलची घातलेली आहे। इथे मी पाऊण वाटी रव्याचा करते शिरा। तर हे बघा, हा जाडा असा रवा आहे, बारीक पण असो तो सुद्धा वापरला तरी चालेल, जसा प्रसादाचा होतो मग तसा शिरा होईल। हा मस्त ना रवाळ टेक्स्चरचा शिरा होतो, त्याच्यामुळे मी थोडेसे मोठे दाणे असलेले रवा घेतलेला आहे। तर रवा आपल्याला खमंग चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचा। जास्त तुम्हाला ब्राऊन हवा असेल शिरा तर तसं पण तुम्ही करू शकता। मी ते फक्त थोडासा ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ना 1 वाटी दूध घालायचं आहे। 1 वाटी दूध घालून घेतलं, साधं जे दूध आहे आपलं तेच, गरम वगैरे मी केलेलं नाही आहे। हलकं बघा छान दूध थोडंसं आटवून घेतलं की गॅस बारीक करून घेतला मी आणि मग झाकण ठेवलेलं आहे। पूर्ण दूध बघा सुकलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मी पिठी साखर घालते, पूर्ण 1 वाटी घेतलेली आहे। पिठी साखर आहे त्यामुळे 1 वाटी घेतली आहे। जर तुम्ही मीडियम गोड खाणार असाल ना तर पाऊण वाटी साखर घेतली तरी चालते। रवा मी पण पाऊण वाटी घेतलेला आहे रवा। तर बघा, साखरसुद्धा चांगली याच्यामध्ये विरघळून घेतली। आता याच्यामध्ये ना केसर मी दुधामध्ये भिजायला घातलं होतं, ते याच्यामध्ये घालून घेऊया दुधासहित। आणि बघा, मस्त केसरी रंग येईल या शिऱ्याला। सगळं केसर याच्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। केसरमधलं दूध आणि सगळं शिऱ्यामध्ये सगळं छान मिक्स झाल्यानंतर आहे ना, परत एकदा ना झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची, नंतर मऊ राहतो शिरा। मग फक्त 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं, बघूया आपण। बघा, आपला शिरा छान असा तयार झालेला आहे। 1 चमचा तो पुन्हा एकदा घातलेला आहे, मस्त चकाकी येते त्या शिऱ्याला, मस्त झालेला आहे। तर चला आपण हा शिरा सर्व करूया। शिरा आपला तयार झाला आहे, केसर शिरा खूप छान झालेला। एकदा असं ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।